तर संघ आणि हिंदुत्व ठाऊक नसलेल्यांची आयात घातक आहे. गोविंदगिरी महाराजांनी संघ परिवाराला फटकारलाय. नितेश राणेंनी गोविंदगिरी महाराजांवर त्यानंतर हल्लाबोल केलाय. हिंदूंमुळेच महायुतीचं सरकार आलेलं आहे असं नितेश राणे यांनी म्हटलंय. संघाच्या व्यापक झालेल्या कार्यामध्ये वेगळ्या वेगळ्या तोंडातनं वेगळ्या वेगळ्या मुखातनं जी आयात केलेली मंडळी येतात, ज्यांचे संस्कार वेगळे आहेत, ज्यांना कधी संघही पटला नव्हता, ज्यांना कधी हिंदुत्वही पटलं नव्हतं आणि ज्यांना नैतिकता कशाशी खातात हे कधी कळलंच नव्हतं, अशा लोकांची आयात फार अधिक प्रमाणात झाली. तर गंगा तर शुद्धच आहे, पण गंगेतल्या नाल्यांनी गंगा प्रदूषित केली. त्याप्रमाणे प्रदूषित होण्याची शक्यता, संघ परिवार तरी प्रदूषित होण्याची शक्यता मला वाटते. आणि त्यामुळे याही ठिकाणी सावध राहण्याची फार आवश्यकता आहे. तर गोविंदगिरी महाराज यांनी असं म्हटलं की संघाने आता सावध व्हावं, कारण लोकांची आयात केली तर गंगा तशी नाल्याने प्रदूषित झाली, तसं राष्ट्रीय संघ देखील प्रदूषित होणे. मी वाचायला ऐकलेलं नाही त्यांच्या वक्तव्य आणि तुमच्या वाचनावर मी उत्तर देणार नाही.